फेडलं नाही तर ते कर्ज ऋण फेडण्याकरता पुन्हा मनुष्याला जन्म घ्यावा लागू शकतो. म्हणून मनुष्यानं आपलं इथलच ऋण याच ठिकाणी फेडलं पाहिजे, नाहीतर या जन्म मरणाची परंपरा आपल्या मागे लागू शकते. विठ्ठल एवढंच नाहीये, भगवान परमात्म्याला सुद्धा ऋण फेडण्याकरता अवतार घ्यावा लागतो ना. ऋण फेडावया अवतार अविनाश आला आकाराशी. अविनाशी परमात्मा त्याला आकाराला यावं लागलं. तो होता निराकार, परंतु बस ऋण झालं तर ते ऋण फेडण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर भगवान परमात्मा बोलतात, वयपणा देखोन्या आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताची आत्मत्यागी परिचर्या करे. ते ऋणवयपण देखून, ते ऋण पाहून मी स्वतः त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता भक्त जेव्हा आपल्या देहाचा त्याग करतो तेव्हा त्याची स्वतः सेवा करतो. म्हणून देव ऋण फेडण्याकरता येतो, त्यालाही ऋण फेडावं लागतं. तर मानवाला तर फेडावंच लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. विठ्ठल या तीन गोष्टी आपण फेडविल्याशिवाय चुकत नाही. पहिली आहे ऋण, दुसरी आहे वैर आणि तिसरी आहे हत्या. ऋण ज्या मनुष्याकडे असेल त्याला फेडावं लागतं. एकदा असं सहज कथा ऐकलेली आहे की